सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी देशातली आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफीची घोषणा केली आहे। तब्बल 34,000 कोटींची कर्जमाफी राज्य सरकारनं जाहीर केली आहे। राज्यातल्या सुमारे 90% शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, तर 40 लाख शेतकऱ्यांना 7/12 या कर्जमाफीमुळे कोरा होणार आहे। 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज सरकारनं सरसकट माफ केलं आहे। याखेरीज नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25% किंवा कमाल 25,000 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। चंद्रकांत दादा, आपण पाहतोय एक मोठा ऐतिहासिक निर्णय खरं तर राज्य सरकारने घेतला आहे। सुमारे 34,000 कोटी रुपयांचं कर्ज सरकारने माफ केलंय। सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्री गट यांच्यामध्ये एक बैठक झाली होती। आठवडाभराच्या आतच निर्णय झाला। कसं काय शक्य झालंय की आधीच या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, फक्त घोषणा आज झाली? असं आहे की पहिला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केला 1 तारखेला रात्री वर्षावर पहाटे 4 वाजता, की ज्याच्यामध्ये एकूण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची एकूण तीव्रता लक्षात घेता असं घोषित केलं की 5 एकराच्या खालच्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करणार। पण ते घोषित करतानाच लगेचच दिवसभरामध्येच लक्षात असं आलं की 5 एकराच्या खालचा शेतकरी आपण जर कव्हर करतो म्हटलं तर फार मोठा वर्ग मराठवाडा विदर्भात असा आहे की ज्यांचं एकरेज जास्त असतं, पण तो जास्त अडचणी असतो, कारण ती सगळी कोरडवाहू आहे आणि त्यामुळे त्याचं कर्ज हे जास्त थकलेलं असतं। आणि म्हणून आम्ही निर्णय असा केला की आता आपण हे 5 एकराचं जे कॅपिंग आहे ते काढून 54 एकर, 54 एकराचं लॉजिक असं आहे की लँड सिलिंगमध्ये 54 एकरापेक्षा जास्त लँड कोणाची असू शकत नाही। त्यामुळे स्काय इज द लिमिट, 54 एकरापर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करणार। आता ह्या विषयामध्ये 11 तारखेला जेव्हा सुकाणू समितीवर बैठक घेतली, त्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये आपण हे प्रपोजल मांडलं की आम्ही हे 5 एकराचं जे कॅपिंग आहे ते आम्ही काढतो आहोत आणि आपण काही निकष ठरवू, त्यासाठी एक समिती करू। पण ते निकष ठरवण्यासाठी ज्यावेळेला समिती बसली 19 तारखेला, त्यावेळेला मात्र त्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये चर्चा नीट झाली नाही आणि जे परिपत्रक काढलं होतं 10,000चं कर्ज तात्पुरतं देण्यासाठी, जे एकूण कर्जाच्या ॲडव्हान्स म्हणून त्या परिपत्रकाची होळीवेळी करण्यात आली। त्याचा आम्ही निर्णय केला की 5 जण आपण बैठकीला बोलवतो आणि 50 जण येऊन बसतात आणि मग त्याच्यामध्ये अनेक जण असे की ज्यांच्या स्कूटरवर मागे बसायला कोणी नाही, त्यांना कसे काय शेतकरी नेते म्हणायचे, यांनी कधी शेती केलेली नाही। आणि त्यामुळे ह्यातला जो खरा शेतकरी नेता आहे, राजू शेट्टी असतील, रघुनाथदादा पाटील असतील, जयंत पाटील असतील, बच्चू कडू असतील, अशा लोकांशी आपण 1 to 1 जाऊन भेटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे विविध राजकीय पक्षांशी सुद्धा 1 to 1 भेटलं पाहिजे। मग त्यावर आम्ही भर दिला। म्हणजे 19 ते 23 या 4 दिवसामध्ये ही सगळी चक्र आम्ही वेगाने फिरवली, कारण याच्यामध्ये 2 कारणाने घाई करणं आवश्यक होतं। एक कारण असं की जेवढं लांबेल तेवढे त्याला फाटे पडत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर हा निर्णय उशिरा झाला असता तर यावर्षीचा फार मोठ्या प्रमाणात शेतकरी वाट बघत बसला होता की जर मला कर्जमाफी मिळणार नसेल तर मी भरायचं नाही, आणि मिळणार नसेल तर मला 30 जूनच्या आत भरलं पाहिजे, कारण मला 30 जूनच्या आत भरल्यानंतर व्याजाची सवलत मिळते। आणि त्यामुळे जर निर्णय आम्ही 1 तारखेच्या पेक्षा पुढे लांबवला असता तर मात्र आम्ही त्या शेतकऱ्यांवर अन्याय केला असता की ज्याला वेळेत भरून व्याजाचा फायदा मिळाला असता। म्हणून आम्ही निर्णय केला की कितीही वर्क करावं लागेल चालेल, परंतु आपल्याला 4 दिवसाचा निर्णय संपवावा लागेल। त्याप्रमाणे 4 दिवसामध्ये 3 वेळा उद्धवजींची भेट, 2 वेळा शरद पवारांची भेट, 2 वेळा राजू शेट्टींची भेट, एकदा माझी एकदा मुख्यमंत्र्यांची, 2 वेळा अशोक चव्हाणांची भेट, एकदा राज ठाकरेंची भेट, असं आम्ही भेटीचा धडाका लावला। आणि त्यातून काल मध्यरात्री यातल्या बऱ्याचशा गोष्टी इव्हॉल्व झाल्या, साधारणतः काय दिशेने जाता येईल। आज माननीय उद्धवजींशी एकदा फायनल हे बोलण्यासाठी मी गेलो, त्यात त्यांनी शिवसेनेचे जे 5 कॅबिनेट मिनिस्टर्स त्यांना बोलवलं आणि तो एका अर्थाने मसुदा घेऊन, तर माझं काम एवढंच होतं की अहवाल मुख्यमंत्र्यांना सबमिट करा, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अहवाल सबमिट केला। ते म्हणाले की आता उशीरच करायला नको, आपण आजच्याच कॅबिनेट मिटिंग लावू, आणि कॅबिनेटमध्ये निर्णय झाला। खरं आहे, आपण आता उल्लेख केला चंद्रकांत दादा की आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटला, 2-3 वेळा तुमची मातोश्रीवर भेट झाली। या सगळ्यानंतर आता शिवसेनेचं समाधान झालंय का, आणि यापुढे सामनातनं होणारी टीका थांबेल असं आपल्याला वाटतंय का?
नाही, मला असं वाटतं की समाधान असं म्हणता येणार नाही. याचं कारण शेवटी प्रश्नच इतका मोठा आहे की त्याचं समाधान करण्यासाठी 1,00,000 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट लागणार होते. पण ज्यावेळेला ही वस्तुस्थिती आम्ही मांडली आणि मी एक वाक्य कॉईन केलं सगळ्याच नेत्यांशी बोलताना की अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा आणि राज्याचं आर्थिक स्थैर्य याचं समन्वय साधण्यामध्ये आम्हाला तुम्ही मदत करा, आणि हे उद्योजन अपील झालं. आणि त्यामुळे जेव्हा मी सगळी आकडेवारी मांडली किंवा 1,17,000 कोटी 1,34,000 कोटी म्हणजे सरसकट कर्जमाफी करायची असेल तर आपला राज्याचा विकास आराखडा 53,000 कोटीचा आहे. म्हणजे पहिलं तर शून्य विकासावर खर्च करायचा आणि नव्याने आणखीन एक 60-70,000 कोटी लोन आणायचं. तर मुळात कर्जमाफी करण्यासाठी कोणी कर्ज देत नाही, प्रोजेक्टसाठी लोन देतं. मग तुम्हाला बुलेट ट्रेन करायची तर 1,00,000 कोटी मिळतं, परंतु आम्हाला कर्जमाफी करायची थोडं कर्ज द्या असं कोणी कर्ज देत नसतं. ही वस्तुस्थिती मान्य उद्योजकांना मी 2-3 भेटींमध्ये मांडल्यानंतर तेही कन्व्हिन्स झाले की बाबा माझं समाधान होत नाही आहे, 4 गोष्टी माझ्या राहत आहेत, पण मला हे मान्य आहे की हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. मी त्यांना त्यांच्यापुढे ही मांडणी केली जी मी तुमच्या माध्यमातून लोकांसाठी पण करणार आहे की ही देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे. म्हणजे ही खूप मोठी एका अर्थाने रिस्क आहे, हे खोटं एका अर्थाने मोठं धाडस आहे. म्हणजे उत्तर प्रदेशसारख्या सरकारने सुद्धा 36,000 कोटीची केली की ज्याचा साईज आपल्यापेक्षा 2.5 पट आहे. हां, कर्नाटकसारख्या प्रांताने तर केवळ 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची करणार म्हणाले, नॅशनल बँकेची नाही करणार. म्हणजे ती 2-2.5 कोटीच्या वर नाही आहे. आणि काँग्रेसने सुद्धा टीका करताना आता विचार केला पाहिजे की 2008-9 त्यांनी किती केली. केंद्राने दिलेली 7,000 कोटी आणि राज्याने दिलेली 4,000 कोटी, 11,000 कोटीमधली वापरली गेली 7,000 कोटी, बाकी वापरलीच गेली नाही. आणि आता त्यांचं राज्य एक घ्यायचं म्हटलं तर पंजाबमध्ये त्यांचं सरकार आहे, काय केलं तरी 5 एकराचं कॅपिंग टाकलं. कर्नाटक आहे त्याने काय केलं तर 50,000चं कॅपिंग टाकलं आणि नॅशनल बँकेचं देणार नाही म्हणे आम्ही ते केंद्राला म्हणणार. तर केंद्राने तर आधीच सांगितलं की आम्ही काही करणार राज्याने करावं. आणि त्यामुळे ही एक ऐतिहासिक कर्जमाफी आहे जी आजपर्यंतच्या कर्जमाफीमधली सगळ्यात ह्यूज कर्जमाफी आहे. खरं आहे. दुसरा एक संदर्भ असा याच्याकडे बघताना लक्षात येतो की राष्ट्रपती निवडणूक आता काही दिवसांवरती आलेली आहे आणि त्या दृष्टीने या कर्जमाफीच्या निर्णयाकडे शिवसेनेचं समाधान व्हावं म्हणून बघितलं जात आहे. आपण काय सांगाल? असं नाही म्हणता येणार. शिवसेनेने तर राष्ट्रपतीपदाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या आधीच पाठिंबा दिलाय. अगदी माझ्या आठवणीप्रमाणे 2 दिवसापूर्वी त्यांनी पाठिंबा दिला. दोन्हीचं काही कोरिलेशन नाही आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी अतिशय रास्त मागण्या मांडल्या. आम्ही शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे प्रश्न सोडवले पाहिजेत. फ्रॉम द डे वन माननीय मुख्यमंत्रीमध्ये म्हणतात, फ्रॉम द डे वन शपथ घेतल्यापासून किंवा कर्जमाफी हा एक उपाय आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण करू, पण त्याआधी शेतकऱ्याला सक्षम केलं पाहिजे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये ते केलं. ज्या प्रकाराने आपण धरणं पूर्ण करत चाललो, ज्या प्रकाराने आपण जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून गावागावातले पाण्याचे साठे वाढवतो, ज्याप्रमाणे आपण मागेल त्याला शेततळे देतो, मागेल त्याला वीज देतोय, विहिरींमधले आणि तलावांमधले गाळ काढून शेतामध्ये घालतो, माती परीक्षण करतो, त्यावेळेस 2.5-3 वर्ष यावर आपण पैसा खर्च केला. आणि मग आता कर्जमाफी दिली की जेणेकरून गेल्या 2.5-3 वर्षामध्ये म्हणजे गेल्या वर्षीच त्याचे रिझल्ट मिळाले. गेल्या वर्षी पाऊस बरा झाला, पाणी बऱ्यापैकी आपल्या स्ट्रक्चरमध्ये साठलं, त्यामुळे राज्यातलं शेतकऱ्यांचं उत्पादन 40,000 कोटीने वाढलं. आता तर मत असं आहे की परमेश्वर असाच पाऊस यावर्षी पाड 80,000 1,00,000 कोटीने वाढेल. मग त्याला कर्ज काढावं लागणार नाही फेडल्यानंतर. बरोबर. आणि कर्ज काढावं लागणार नाही आणि काढलं तर तो फेडण्याच्या स्थितीमध्ये. माझा दावा असा आहे, तुम्ही लिहून ठेवा, माझा दावा असा आहे की आगामी काळामध्ये एवढं कर्ज हे राज्यातल्या बँकांना द्यावंच लागणार नाही. याचं कारण त्याला एकदा त्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडायचं होतं. आता तो कर्जामुळे कॉशियस पण झाला की नाही थोडं सांभाळून करायचं असतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याला उत्पादनच इतकं मिळेल, त्याला भावच इतका चांगला मिळेल की त्याला 10-20 हजार काय कर्ज आहे तो 20,000 कर्ज आणि 30,000 कर्ज आणि 40,000 कर्ज ती थकतात. याचा अर्थ तेवढेही त्याला पैसे मिळत नाहीत. त्यामुळे 10-20 हजारासाठी यापुढे त्याला बँकेच्या दारात जावं लागणार नाही. म्हणजे ॲट दी मोस्ट कर्ज ही जेव्हा आम्ही 1 लाखाच्या आतलं कर्ज म्हणत होतो त्यावेळेला जवळजवळ 28 लाख शेतकरी कर्जमुक्त होणार होते. आता 1.5 लाख म्हटल्यानंतर डायरेक्ट 34 लाख शेतकरी कर्जमुक्त झाले. याचा अर्थ ही रेंज आहे कर्जाची. लोकांना कर्ज हवं आहे ते काय फार 2 कोटी आणि 5 कोटी नको आहे.
आणि त्यामुळे ह्या कर्जमाफीचा फायदा असा होईल की त्याला मुळात एक झटका बसला की 2-3 वर्ष त्याच्या दारामध्ये सारखा बँकवाला यायचा, त्याला गावात फिरणं मुश्किल व्हायचं, बँकेत 10,000 मागायला गेलं म्हणजे तू NPA झाला, चल तुला मिळणार नाही. त्यातून तो खूप शहाणा झाला. गेल्या 2-3 वर्षामध्ये सरकारने जे प्रयत्न केले त्याचं उत्पादन वाढलं. त्यामुळे आगामी काळामध्ये बँकांना त्यांचे टार्गेट पूर्ण करायला शेतकऱ्यांच्या मागे लागावं लागेल. खरं आहे. चंद्रकांत दादा, ज्यावेळेला मागची कर्जमाफी झाली होती त्यावेळेला आपण असं म्हटलं होतं की या कर्जमाफीमुळे जिल्हा बँकांचंच भलं झालंय असा आरोप भाजपने केला होता. आता तसं होणार नाही, यासाठी भाजप सरकारने काय पावलं उचलली आहेत? मी तुम्हाला एक रिपोर्ट दाखवेन, टीव्हीवर दाखवता येत नाही म्हणून असं वाटेल की हा केव्हा तरी पहा. एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेला झालेल्या कर्जमाफीचं सहकार विभागाने केलेल्या ऑडिटचा तो रिपोर्ट आहे. तुम्हाला चक्कर येईल किती प्रकारची फेक कर्जमाफी क्रिएट केली गेली. त्यावेळेला कॉम्प्युटराईज पण नव्हतं आणि त्यामुळे जुनी बंद झालेली खाती पुन्हा सुरू केली गेली. असे 8-9 प्रकार मांडता येतील की कशी कशी फेक कर्जमाफी घेतली गेली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर 147 कोटीची कर्जमाफी नाबार्डने फेटाळली, लोकांकडून पुन्हा वसूल करावी लागली आणि ती अमाऊंट नाबार्डकडे रिझर्व्ह फंड म्हणून आहे. याचं कारण सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चालू आहे आणि सुप्रीम कोर्ट अजून त्याच्यावर निर्णय द्यायला तयार नाही. तर तो अनुभव लक्षात घेता वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणायचे किंवा आम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे, आम्हाला बँकांचं भलं करायचं नाही. आता आम्ही काय करणार आहोत, आता आम्ही त्याला एक मुळात प्रतिज्ञापत्रच द्यावं लागणार आहे की मुळात हे जे निकष लावलेले आहेत त्या निकषामध्ये मी बसत नाही किंवा मी सरकारी नोकर आहे परंतु मी चतुर्थ श्रेणी कर्मचारी नाही, तृतीय द्वितीय प्रथम आहे, त्याला ॲफिडेव्हिट द्यावं. आणि ॲफिडेव्हिट म्हणताना पुन्हा स्टॅम्प पेपरवर नाही म्हटलं, सोपं केलं आहे, सेल्फ अटेस्टेड म्हटलेलं आहे. आणि मग बँक ती यादी कळवणार आणि त्या यादीप्रमाणे त्या शेतकऱ्याच्या खात्याला पैसे जाणार आणि त्या खात्यावरून त्याच्या करंट अकाउंटमधून त्याच्या लोन अकाउंटला पैसे जातील. आणि त्यामुळे 2008-9च्या कर्जमाफीचा आम्ही सगळा स्टडी केला की किती कल्पकता असावी माल प्रॅक्टिसेसची. त्याचा अनुभव लक्षात घेता आम्ही खूप वेलप्रूफ करतो. एक सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आपण की ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला याचं स्कॅनिंग करता येईल, याचं स्क्रीनिंग करता येईल. ठीक. धन्यवाद चंद्रकांत दादा, या चर्चेत सहभागी झालात आणि ही सविस्तर चर्चा झी 24 तास केली त्याबद्दल. एकूणच मुख्यमंत्र्यांनी आज 34,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची एक ऐतिहासिक घोषणा केली आहे, ज्यामुळे साधारण 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. दादा बोला. मला एक तो मुद्दा मांडायचा सगळ्याच विचारांना. दादा बोला. एक मुद्दा जरा मांडायचा पटकन मांडतो तो म्हणजे मनामध्ये एक भावना होती की मोठ्या प्रमाणात नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात भावना होती की आम्ही नियमित भरलं पण आम्हाला काय फायदा. तर त्याचाही विचार ह्या आताच्या गोष्टीमध्ये केलेला आहे. आपण नियमित कर्ज भरणाऱ्याला त्याने भरलेल्याचे 25% किंवा 25,000 विच एव्हर लेस जे कमी असेल ते त्याला त्याच्या अकाउंटला टाकणार आहोत. 2 प्रकारे टाकणार आहोत. एक तर ज्यांना 30 जूनच्या आधी कर्ज भरायचं आहे त्याने तेवढे 25,000 कमी भरायचे आणि ज्यांना आता ह्या वर्षीचं भरलं गेलेलं त्यांना पुढच्या वर्षीच्या अकाउंटमध्ये ते ज्यावेळेला त्यांचं कर्ज खातं नील करणार असेल त्यावेळेला 25,000 रुपये त्यांनी कमी भरायचे. त्यामुळे 40 लाख शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरल्याबद्दल आपण एक पॅकेज दिलेलं आहे. मला टीव्हीवरच्या वेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेतून असं जाणवतं की ते जरा रजिस्टर झालेलं नाही. मी आपल्याला विनंती करतो की तुमच्या माध्यमातून हे लोकांना रजिस्टर करा की 40 लाख शेतकऱ्यांना 25,000 रुपये नियमित भरल्याबद्दल एका अर्थाने बोनस मिळणार आहे. जरूर. धन्यवाद चंद्रकांत दादा या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी. आपण बघितलं आज मुख्यमंत्र्यांच्या या कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी संघटनांनी समाधान व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर येत्या काळामध्ये या शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची गरज लागू नये, इतका सुजलाम सुफलाम आपला महाराष्ट्र होऊ द्या अशी इच्छा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या चर्चेमध्ये व्यक्त केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.